श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने. श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस सुखसमृद्धीने आनंदाने जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. स्त्रियांच्या या सवयी घरात दारिद्र्य खेचून आणतात. या चुका तुम्ही करू नका. जी स्त्री झोपताना पाय धुणे टाळते ती लक्ष्मीला घराबाहेर हाकलते. नंबर 2, उंबरठ्यावर बसून ज्या स्त्रिया घरात दररोज शुक्रवारच्या दिवशी ज्या महिला दारिद्र्याचे कारण बनतात. महिलांच्या या सवयी. नमस्कार मंडळी. वाईट सवयी आणि दुर्गुण हे ना पुरुषांमध्ये असावेत ना महिलांमध्ये, पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त आहे आणि तिला घराची लक्ष्मी मानली जाते. म्हणूनच असे सांगितले जाते की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो. परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दारिद्र्याचे आगमन होते. पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयीबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि तिच्या जागी अलक्ष्मीचे वास्तव्य होते. यामुळे संपूर्ण कुटुंबात संकटात सापडते. म्हणूनच हे जाणून घेणे आवश्यक आहे की ज्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या महिलांनी तातडीने सोडल्या पाहिजेत. नंबर 1, रात्री झाडू लावणे, विशेषतः सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातील धनलक्ष्मी रागावते. नंबर 2, रात्री भांडी न धुणे. जेवणानंतर भांडी न धुतल्याने नकारात्मकता वाढते आणि दारिद्र्य येते. नंबर 3, ताटात अन्न वाया घालवणे. देवी अन्नपूर्णा रागावते. नंबर 4, घरात जुने तुटके भांडे ठेवणे वास्तुदोष निर्माण होतो. नंबर 5, पाय धुवून झोपायचे विसरणे. शुद्धी न राहिल्याने घरात लक्ष्मी स्थिरावत नाही. सूर्यास्तानंतर केस विंचरणे हे अपशकुनी मानले जाते. रात्री पाणी उघडे ठेवणे असे केल्याने दारिद्र्य येते असे मानले जाते. पाळणा झोळी रिकामी ठेवणे अपशकुन मानतात. घरात मोडलेली झाडू ठेवणे पैशांचा अपव्यय वाढतो. देवघरात धूळ जमू देणे पूजा निष्फळ होते. तुटलेली मूर्ती किंवा फोटो पूजेत ठेवणे घरात संकट येतात. सकाळी उशिरापर्यंत झोपणे यामुळे घरात दारिद्र्य टिकते. देवळातून आलेला प्रसाद वाया घालवणे ही मोठी चूक मानली जाते. रात्री घरात कपडे वाळत टांगणे अशुभ मानले जाते. घरात फाटकी झोपडी सारखी चटई वापरणे गरिबी वाढते. जास्त पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणे जुनं पीठ घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. त्यामुळे रोजचं ताजं पीठ मळावं. घराची स्वच्छता न करणे, विशेषतः सकाळी घर, किचन व देवघर अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहत नाही. पती, सासू-सासरे किंवा वडीलधारी यांचा अनादर करणे, घरातील मोठ्यांचा अपमान म्हणजे थेट लक्ष्मीला नापसंती. सकाळी उठल्या झाडू मारणे. सूर्योदयाआधी झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते. देवाला रोज दिवा न लावणे. संध्याकाळचा दिवा टाळल्यास घरात अंधार व दारिद्र्य वाढते. तुळशीची पूजा न करणे. तुळशीमुळे घरात सात्विकता टिकते. तिची उपेक्षा दारिद्र्याला आमंत्रण देते. घरात सतत भांडण वाद करणे. अशांत घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही. उंबरठ्यावर बसणे किंवा शिंगणे. उंबरठा हे घराचे रक्षण करतो. तिथे बसणे किंवा अशुद्ध क्रिया करणे अशुद्ध मानले जाते. घरात सतत ओरडणे,
शिवीगाळ करणे, नकारात्मक कंपन वाढतात व लक्ष्मी दूर जाते. कुणालाही घरातून संतापाने हाकलून देणे, विशेषतः भिकारी, स्त्री, ब्राह्मण वा गुरुजनांना अपमानित केल्यास घरात दारिद्र्य येते. किचनमध्ये नळ टपकत ठेवणे, वाहणारे पाणी म्हणजे निघणारा पैसा, त्यामुळे नळ दुरुस्त करावा. बाथरूमचा नळ गळत ठेवणे, पाण्याचा अपव्यय दारिद्र्य व आजार आणतो. रात्रीचे भांडे न धुता ठेवणे, घाणेरडी भांडी घरातील समृद्धीवर आघात करतात. घरातील कचरा वेळेवर न काढणे, कचरा म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात ठेवल्यास लक्ष्मीचा अपमान होतो. दरवाजाची साफसफाई न करणे, मुख्य दरवाजाजवळ घाण, चपलांचा ढीग असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. देवघरात तुटलेल्या मूर्ती ठेवणे, तुटलेल्या जुजबी मूर्ती वास करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण. घरात रडगाणी गाणे, सतत दुःख, तक्रारी, नकारात्मक बोलणे घराची ऊर्जा खराब करते. स्वयंपाकघरात झाडू ठेवणे, किचनमध्ये झाडू ठेवणे हे अन्नावर अपवित्रतेचे लक्षण. संध्याकाळी केस विंचरल्याने पैशाचा अपव्यय होतो असे मानले जाते. पती-पत्नीमधील सतत कलह, घरातील सर्वात मोठी चूक एकत्र प्रेम, आदर व सौहार्द नसेल तर लक्ष्मी नांदत नाही. या चुका टाळल्या तर घरात समृद्धी, आनंद व लक्ष्मीचा वास राहतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा, म्हणजे मला व्हिडिओ टाकायला तुमचे मोटिवेशन मिळेल. श्री स्वामी समर्थ.